नरसिंहवाडीमध्ये भक्त निवास एकदम स्वच्छ आणि प्रशस्त रूम, चांगल्या सगळ्या सुविधा असलेल्या इथे वाडीमध्ये पुरवलेल्या आहेत. खरोखर एक आपल्या दररोजच्या जीवनातून, धामधुमीच्या आयुष्यातून निवांत मिळण्याचे एकमेव ठिकाण. कधी काळी इथं इतक्या सुविधा नव्हत्या, पण आता पूर्ण नरसिंहवाडीमध्ये सर्व सुविधा सज्ज. पार्किंग असू देत, राहण्याची व्यवस्था असू देत आणि देवदर्शन, पूजा अर्चा ह्या सर्व गोष्टी एक नंबरमध्ये आपणासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी आपण कधीही नरसिंहवाडी आल्यानंतर भक्त निवासचा अवश्य लाभ घ्यावा. आता इथं आमची सगळी लहान मंडळी गाडी बसून बाहेर जाण्याची फेरफटका मारण्याच्या तयारीत आहे. आमच्या फुल एन्जॉय करत आमचा तर बाब असे आहे सांगायचं एवढं की माणसानं किती जरी धामधुमीच्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण म्हणतो वेळ नाही, हे नाही, ते नाही, ही सगळी कारणं झाली. वेळात वेळ काढून खरोखर जिथं अक्कलकोट असू देत, परत आपले तुळजापूर असू देत, पंढरपूर असू देत किंवा आपले वाडी, कोल्हापूरच्या जवळपास असलेली ठिकाणं, गगनबावळा ठिकाणं आहेत. अशी बरेच ठिकाणं जी चांगली आहेत, पावनभूमी आहे. थोर संतांचे तिथं पाय लागून गेले, वास्तव झालेला आहे आणि त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. आणि माणूस हा सध्या ह्या कलियुगात शांती कुठं मिळेल ही शोधत आहे आणि ह्याच्यामुळं ह्या शोधण्यात तो नको त्या व्यसनाकडे किंवा बाकीच्याकडे भरभटला जात आहे. तर माझं एकच असं सांगणं आहे की माणसानं प्रगती कुठं आहे जर याचा पाया खोलामध्ये जर बघायचा झाला तर खरोखर अध्यात्मक एकमेव गोष्ट अशी आहे की तुम्हाला शरीर सुदृढ ठेवते, तुमची मानसिक सुदृढता ठेवते. आणि जेव्हा तुमचं शरीर आणि मानसिकता सुदृढ असते तेव्हा तुम्ही खरोखर हे जग जिंकल्यासारखं आहे. कारण का तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी या तुमच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टीवर अवलंबून असतात. तर मित्र, तुम्ही पण ज्या वेळेला सवड मिळेल तर त्या वेळेला तुम्हाला खिद्रापूर किंवा जवळपास कुठं असतील ठिकाणं तुमच्या आवडीची, जिथं जुन्या काळीची मंदिर असतील किंवा ऋषीमुनींचे आश्रम असतील किंवा आणि तुमच्या आवडीची कुठली ठिकाणं असतील त्या ठिकाणी जाऊन खरोखर आध्यात्मिक गोष्टीचा लाभ घ्यावा असं मला एक वाटतं. मी देखील एक छोटा मोठा कलाकार आहे. मी बरेच 8-10 सिरियलमध्ये काम केलं, 10-15 तास काम चालू, पण कधी आम्हाला कंटाळा जाणवत नाही. का तर असे काही क्षण असतात जे आपण अधूनमधून जर उद्भवले तर निश्चित तुमच्या जीवनाची बॅटरी चार्ज राहील आणि तुम्हाला कधीच वाटणार नाही की आपण एकटं आहे किंवा खरोखर एक माणूस प्रसन्नतेत राहत जातो. धन्यवाद.